नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि मुळात तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे एपिलेप्सीबद्दल जागरूकता, आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर अर्जुन शहा. स्वागत आहे सर. नमस्कार. डॉक्टर अर्जुन शहा हे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून साऊथ बॉम्बेमध्ये प्रॅक्टिस करतायत. त्यांनी अनेक वर्ष गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये काम देखील केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस त्यांनी हँडल केलेल्या आहेत. त्यांना या क्षेत्रातला 7 वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. एपिलेप्सी हा एक मेंदूचा आजार आहे ज्यामुळे रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बऱ्याचदा शुद्ध हरपते. वेळीच यावर जर ट्रीटमेंट नाही केली तर तो आजार आणखी गंभीर होऊ शकतो. तर या एपिलेप्सीची कारणं कोणती आहेत, लक्षणं कोणती आहेत, यावर उपचार काय आहेत, याच विषयी आज आपण डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत, कारण याबद्दल बरेच गैरसमज देखील आहेत. तर या सर्व विषयावर आजची ही आपली चर्चा आहे. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, अर्थात माझा पहिला प्रश्न सुरुवातीलाच, एपिलेप्सी म्हणजे काय, थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. सो फर्स्ट एक डिस्क्लेमर, आमचे जे पण डिस्कशन आहे हा जनरल आहे आणि सिम्प्लिफाईड व्हर्जन्स आहे प्युअरली फॉर एज्युकेशनल पर्पसेस. सपोज तुम्हाला एपिलेप्सी अथवा झटके येते तर प्लीज तुम्ही तुमच्या एक न्यूरोलॉजिस्टला भेटा. सो कमिंग टू द क्वेश्चन, आमचा मेंदू हा न्यूरॉन्ससारखा बनलेला असतो. हे न्यूरॉन्स नर्व्स म्हणजे नसा बनवतात. आता हे नर्व्स इलेक्ट्रिक सर्किट्ससारखा असते. ते सर्व कार्य पार करतात. कधी कधी काय होतात, हे सर्किट्स खराब होतात. आता सपोज सर्किट्स खराब होतात तर काय होते, शॉर्ट सर्किट, आणि त्याला आम्ही सीजर झटका म्हणते. सो नॉर्मली लेफ्ट साईड ऑफ द ब्रेन राईट साईडचे मूवमेंट करते आणि राईट साईड ऑफ द ब्रेन लेफ्ट हाफ ऑफ द बॉडीचे मूवमेंट करते. सपोज हा शॉर्ट सर्किट झाला तर अबनॉर्मल मूवमेंट होणार, म्हणजे एपिलेप्सी. ओके, याचे काही टाइप्स पण आहेत डॉक्टर? तो सीजर म्हणजे झटकेचे अनेक प्रकार असतात. चा मोस्ट कॉमन प्रकार आहे GTCS म्हणजे जनरलाइज्ड टोनिक क्लोनिक सीजर्स. जनरलाइज म्हणजे फुल बॉडी. या सीजरला पेशंट बेहोश होते आणि सर्व बॉडी असं टाईट होते. याच्यासाठी डोळे पण असे वर जाऊ शकते आणि तोंडात फेस पण निघू शकते. हा कॉमन आहे. अजून एक एपिलेप्सी आहे फोकल सीजर्स, म्हणजे एक फोकसला सीजर येते. सपोज लेफ्ट साईड ऑफ द ब्रेनला काय प्रॉब्लेम आहे तर राईट साईड असं फिट्स येऊ शकते. याला आम्ही फोकल सीजर म्हणते. अजून अनेक प्रकारची एपिलेप्सी आहे. एक आहे मायोक्लोनस. मायोक्लोनसला काय होते, असं एक सेकंड असे झटके येते आणि कधी कधी सपोज हाताला पेन आहे की चायचे कप आहे ते असे पडू शकते. तर हा पण एक एपिलेप्सी सीजरचा प्रकार आहे. ओके डॉक्टर, आर यू ओके डॉक्टर? हा पण एक सीजरचा प्रकार आहे. याला आम्ही ॲब्सेंट सीजर म्हणते. स्पेशली लहान मुलाला असा आम्ही सीजर बघू शकते. हा सीजरला काय होते की अचानक ते बच्चा शून्यात बघते, असाच ब्लँक होते आणि क्लासरूमला पण असा ब्लँक होते. अँड व्हेरी ऑफन काय होते की कंटिन्युअसली टीचर या स्टुडंटला ओरडतात की तुम्ही अटेन्शन नाही देते क्लासावर, आणि पेरेंट्सला कंप्लेंट करते. पण हा पण एक सीजरचा एक प्रकार आहे. वी मस्ट रिमेंबर दॅट. बट सर्वसामान्यपणे GTCS आणि फोकल सीजर्स कॉमन सीजर्स आहे. ओके, आता आपण याच्या कारणांविषयी, कॉजेसविषयी बोलूया. काय कारणं आहेत एपिलेप्सीची? सी फर्स्ट वी शुड अंडरस्टँड सीजर काय आहे आणि एपिलेप्सी काय आहे. एपिलेप्सी आजार आहे आणि यांचा एक सिम्पटम आहे सीजर. तो हे अनेक प्रकार जे आम्ही डिस्कस केले आता ते सीजर्स आहे. जे पेशंटला एपिलेप्सी आहे त्याला परत परत सीजर याचे चान्सेस जास्त आहे. बट एव्हरी पेशंट विथ सीजर डज नॉट हॅव एपिलेप्सी. कधी कधी काय होते, शुगर लो होते, काय इन्फेक्शन होते आणि त्यांचा कारण सपोज सीजर आहे तर ते फक्त एक सिम्पटम आहे सीजर. इसका मतलब ये नाही की ते पेशंटला एपिलेप्सी आहे. आता एपिलेप्सीचे काय कारण आहे तर अनेक कारण आहे एपिलेप्सीचे. फॉर एक्झाम्पल मुलांमध्ये
कधी कधी काय होते की बिकॉज ऑफ लेस ऑक्सिजन और सम जेनेटिक डिझिजेस मेंदूच्या असामान्य विकास होऊ शकते आणि यांचा परिणाम आहे सीजर्स. समटाईम्स जनरल सीजर आहे, सपोज लेफ्ट साईडचा विकास बरोबर नाही झाला तर राईट साईडचा फोकल सीजर असा पण होऊ शकते. अनदर एक्झाम्पल इन अडल्ट्स कधी कधी अपघातमुळे ॲक्सिडेंटच्या नंतर काय होते की ब्रेनचा ट्रॉमा होते आणि ब्रेन डॅमेज होते, तर यांचा परिणाम पण सीजर होऊ शकते. ऑफन सिम्पल इश्यूज, सरळ स्मॉल इम्बॅलन्सेस, फॉर एक्झाम्पल साखरेचे अथवा सोडियमचे लेवल्स कमी होते की जास्त होय, हा पण सीजर करू शकते आणि हे खूपच कॉमन आहे. अँड दिस इज इम्पॉर्टंट कारण यांचा ट्रीटमेंट एकदम सिम्पल आहे. शुगरचा लेवल नॉर्मल करा आणि सीजर्स बंद होणार. बट ऑनेस्टली अनेकदा कोणाची विशेष कारण नसते. ओके, आता आणखी एक महत्त्वाचं म्हणजे बरेच आजार अनुवंशिक असतात, जेनेटिक. एपिलेप्सीचं पण तसंच आहे का? एपिलेप्सीचे कुठे फ्यू सिंड्रोम्स आहे जे जेनेटिक होऊ शकते, पण हे खूपच रेअर आहे. मोर कॉमनली एपिलेप्सी जेनेटिक नाही आहे. तर सपोज तुम्हाला एपिलेप्सी आहे तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे की मला मुलाला पण असा होऊ शकते की नाही. व्हेरी रेअरली देर आर सम जेनेटिक सिंड्रोम्स दॅट कॉज एपिलेप्सी. ओके, आता एपिलेप्सीबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बरेच जणांना असं वाटतं की अरे या व्यक्तीच्या अंगात आलं का, किंवा याला भूतबाधा वगैरे असं काही झालंय का, तर त्याबद्दल काय आहे त्याबद्दल सांगा. हा खूपच कॉमन मिसकन्सेप्शन आहे, स्पेशली इन रुरल पॉप्युलेशन आणि विलेजेसचे जे पेशंट आमच्याकडे येते त्याला. सो इट इज नॅचरल बिकॉज एखाद्या प्रिय व्यक्तीला सीजर पाहणे भीतीदायक असते. तो वी थिंक ऑफ लॉट ऑफ दीज अदर थिंग्स. लोक असं म्हणतात की ते भूतामुळे आहे, पण दिस इज नॉट ट्रू. एपिलेप्सी सिम्पली एक न्यूरोलॉजिकल आजार आहे अँड जनरली यांच्या ट्रीटमेंट पण आम्ही करू शकते. लोकांचा असा पण विश्वास आहे की ती व्यक्ती सामान्य जीवन जगू शकत नाही, पण हे सगळं खोटं आहे. कारण फॉर एक्झाम्पल डायबिटीज असलेल्या लोकांसारखे अथवा BP असलेल्या लोकांसारखे, मोस्ट ऑफ आर व्ह्युअर्स माइट बी हॅव्हिंग सिम्पल डिझिजेस लाईक दिस, BP अथवा डायबिटीज. हे लोक पण एपिलेप्सीचे पेशंट पण योग्य उपचाराने चांगला जीवन जगू शकते. ओके, आता आपण एपिलेप्सीच्या ट्रीटमेंटविषयी बोलूया. तर याच्या ट्रीटमेंट्स कशा आहेत याविषयी ब्रीफ सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. ओके, सो एपिलेप्सीचा ट्रीटमेंट वी कॅन डिवाइड ब्रॉडली इंटू 2 टाईप्स, फार्मॅकोलॉजिकल आणि नॉन फार्मॅकोलॉजिकल. फार्मॅकोलॉजिकल म्हणजे काय? औषधोपचार विथ मेडिकेशन्स, विथ टॅबलेट्स. विल डिस्कस दॅट फर्स्ट. सो डिपेंडिंग ऑन टाईप ऑफ सीजर्स अँड एपिलेप्सी तुमचे न्यूरोलॉजिस्ट तुम्हाला योग्य औषध सुचवेल. आणि यांचा अनेक मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहेत. ते न्यूरोट्रान्समिटर्स अथवा चॅनल्सवर ॲक्ट करते ॲट मॉलिक्युलर लेवल आणि हा एपिलेप्सीला कंट्रोल करू शकते. त्याला रेग्युलरली टाईम टू टाईम घ्या आणि दे शुड बी नो प्रॉब्लेम. आता नॉन फार्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंट्स पण असते, म्हणजे विदाउट युझिंग मेडिकेशन्स ऑर अलॉंग विथ युझिंग मेडिकेशन. फॉर एक्झाम्पल सर्टन डाएट असते. एक डाएट आहे कीटो डाएट. कीटो डाएटला काय आहे, कार्बोहायड्रेट्स शून्य होते. तर हे डाएट पण मदत करू शकते एपिलेप्सीचे पेशंट्सला. ओके, आणि अजून झोप. एपिलेप्सीचे पेशंटला ॲटलिस्ट 8 तास झोप घ्यायची रेग्युलरली. आणि स्ट्रेस पण कमी घ्या, कारण हे सगळे ट्रिगर्स आहे फॉर एपिलेप्सी. स्ट्रेस सगळ्यांना आहे अँड देर इज नो वे वी कॅन रिड्यूस स्ट्रेस और अवॉइड स्ट्रेस. पण आम्ही कसं कोप करते स्ट्रेससाठी, दॅट इज इम्पॉर्टंट. सो मेडिटेशन आणि म्युझिक आणि दिस विल ऑल्सो हेल्प पेशंट्स विथ एपिलेप्सी. आता एपिलेप्सी सर्जरी पण आम्ही करू शकते, पण हा सगळ्या पेशंटला आम्ही नाही करू शकते. फॉर फ्यू सिलेक्टेड पेशंट्स हू हॅव स्पेसिफिक लिजन्स कॉझिंग एपिलेप्सी, तुमचे न्यूरोलॉजिस्ट आणि तुमचे फिजिशियन हा डिसाईड करू शकते की मे बी सर्जरी विल ऑल्सो हेल्प. ओके, आता याच्या ट्रीटमेंटविषयी बोलताना यामध्ये कोणते कॉमन मेडिसिन्स आहेत आणि त्याचे काही साईड इफेक्ट्स पण आहेत का, याबद्दल थोडं सांगा आपल्या प्रेक्षकांना. तो मेनी एपिलेप्सी मेडिसिन्स आहे, खूपच आहे. आणि जे नवीन एपिलेप्सीचे औषधी आहे दे आर व्हेरी सेफ. सो आय विल टेल यू अबाउट द साईड इफेक्ट्स, पण हे खूपच सेफ आहे, तर तुम्हाला घाबरायची गरज नाही आहे. कॉमन मेडिकेशन्स इन्क्लूड लेव्होट्रायसेटॅम. यांचा कधी बिहेवियरल साईड इफेक्ट्स होऊ शकते, ते पेशंट्सला खूपच राग येते, पण हे खूपच रेअर आहे.
अजून एक मेडिसिन आहे फेनिटॉइन, आणि यांचा काय होते, कधी कधी लिप्स मोठे होते आणि कॅल्शियमचा लेवल थोडा कमी होऊ शकते, फ्रॅक्चरचा चान्स जास्त होते. कार्बामॅझेपिन अजून एक कॉमन मेडिकेशन आहे आणि कधी कधी चक्कर येते हे औषधीसाठी, पण अगेन दीज आर व्हेरी रेअर. अजून खूपच औषधी आहे. सोडियम व्हॅल्प्रोएट, व्हेरी गुड मेडिसिन दॅट कंट्रोल्स मोस्ट टाईप ऑफ सीजर्स. व्हेरी रेअरली हा लिव्हर डॅमेज करू शकते, बट करेक्ट डोजला तुम्ही सपोज ही औषधी घेणार, देन शुड नॉट बी एनी प्रॉब्लेम. ओके, आता आपण याच्या निदानाविषयी बोलूया. तर याचं निदान कसं करू शकतो सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. सो जनरली सीजर्स आणि एपिलेप्सी एक क्लिनिकल निदान आहे. म्हणजे तुम्हाला असा काही झटका झाला, तुम्ही फिजिशियनचा तुम्ही कन्सल्ट केला आणि ते डायग्नोसिस बनवू शकते. कधी कधी वेगळे चाचणीची गरज असते. फॉर एक्झाम्पल EEG म्हणजे इलेक्ट्रोएन्सेफेलोग्राम, हा ECG सारखाच आहे पण मेंदूचा. अजून MRI करायची पण गरज होऊ शकते. MRI म्हणजे ब्रेनचा स्कॅनिंग. आणि कधी कधी अनेक वेगळे ब्लड टेस्टची आवश्यकता पण होऊ शकते. तो हा सगळे चाचणीची गरज असू शकते टू डायग्नोज एपिलेप्सी. ओके, आता एपिलेप्सी ज्यांना असते ते जे सामान्य लोक, जसं त्यांचं रुटीन असतं स्कूल, कॉलेज, स्पोर्ट्स, ट्रॅव्हलिंग अँड ऑल, तर हे जे एपिलेप्सीवाले जे रुग्ण असतात ते पण ह्या ॲक्टिव्हिटीज करू शकतात? येस, एपिलेप्सीने कोणालाही शिक्षकांपासून रोखू नये. ते स्टुडंट शाळेत जाऊ शकते, कॉलेज जाऊ शकते. माझे खूपच पेशंट आहेत ते युनिव्हर्सिटी पण जाते, दे आर प्रॅक्टिसिंग व्हेरियस ऑक्युपेशन्स, ते ऑफिस पण जाऊ शकते आणि काय पाबंदी नाही, ते सर्व करू शकते लाईक अ नॉर्मल पर्सन इन मोस्ट केसेस. बट हे मित्रांना आणि शिक्षकांना आणि कोवर्कर्सांना आणि फॅमिली मेंबर्सांना शिक्षित करण्या मदत करते की व्हॉट टू डू सपोज समवन गेट्स अ सीजर अँड हाऊ टू डील विथ समवन विथ एपिलेप्सी ॲट वर्क प्लेस. ओके, तुम्ही हे सतत सीझर बोलताय, हे ॲक्च्युली काय आहे सिम्पटम? आता आजार तर वेगळा आहे एपिलेप्सी, व्हॉट इज सीझर? जे झटका आहे ते सीजर आहे. तर आम्ही जे बघतोय कसा झटका येते त्याला आम्ही सीजर म्हणते बेसिकली. ओके, तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांना एपिलेप्सी आहे तर ते पण नॉर्मल लोकांसारखं लग्न, प्रेग्नेन्सी या सर्व गोष्टी करू शकतात का? याचा आन्सर मला ब्रीफमध्ये हवा आहे, याविषयी थोडं ब्रीफमध्ये सांगा. डेफिनेटली बहुतेक रुग्णाचे जीवन सामान्य असू शकते ॲज लॉंग एज ते न्यूरोलॉजिस्टच्या संपर्कामधून कन्सल्टिंग करेंगे तब. एपिलेप्सी पेशंट प्रेग्नेन्सी पण प्लॅन करू शकते अँड आमचे खूपच पेशंट आहे, दे हॅव हॅड नॉर्मल प्रेग्नेन्सीज, नॉर्मल डिलिव्हरीज आणि हेल्दी चिल्ड्रन. अनेकांना सामान्य प्रेग्नन्सी होते आणि औषधीचा पण कधी कधी इफेक्ट होऊ शकते, बट नवीन औषधी वापरण्याचा सुरक्षित आहे अँड मोस्ट केसेस प्रेग्नन्सी गोज नॉर्मली अनइव्हेंटफुली इवन फॉर दीज पेशंट्स. ओके, आता एपिलेप्सीवर जर आपण वेळीच योग्य अशा ट्रीटमेंट केल्या तर एपिलेप्सी पूर्णपणे रिकवर होऊ शकते का? सविस्तरमध्ये सांगा. डिपेंड आहे की व्हॉट इज द कॉज ऑफ एपिलेप्सी और व्हॉट इज द कॉज ऑफ सीजर्स. फॉर एक्झाम्पल सपोज शुगर लो आहे की इन्फेक्शन आहे आणि ते कॉज आहे एपिलेप्सीचा, तर ते पूर्ण ट्रीट होऊ शकते. पण कधी कधी एपिलेप्सीचे सिंड्रोम्स आहे जे कम्प्लिटली क्युअर नाही होऊ शकते, बट विथ रेग्युलर मेडिसिन आम्ही याला कंट्रोल करू शकते. बीपीचा पण काही क्युअर नाही आहे, डायबिटीसचा पण काही क्युअर नाही आहे, पण औषधीसाठी आम्ही त्याला कंट्रोल करू शकते आणि नॉर्मल लाईफ जीवू शकते. सेम वे फॉर एपिलेप्सी, विथ अप्रोप्रिएट ट्रीटमेंट नॉर्मल लाईफ जीवू शकते. ओके, तर एपिलेप्सीबद्दल आपण बरंच अजून काही जाणून घेणार आहोत. आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे डॉक्टर अर्जुन शहा यांच्यासोबत. इथे आपण एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. एपिलेप्सी हा आपला विषय चालू होता, याची लक्षणं, याची कारणं, त्याचबरोबर यावर आपण कशा पद्धतीने ट्रीटमेंट करू शकतो, याबद्दल काय गैरसमज आहेत, कोणत्या अंधश्रद्धा आहेत, या सर्व विषयावर आपली ही चर्चा चालू होती. त्या विषयाकडे पण पुन्हा एकदा वळूया. तर डॉक्टर, आता जसं की तुम्हाला थोड्या वेळापूर्वी मी विचारलं की स्पोर्ट्स खेळू शकतो का ज्याला एपिलेप्सी आहे, तर स्पोर्ट्समध्ये भरपूर प्रकार असतात. तर कोणत्या टाईपचे स्पोर्ट्समध्ये ते कम्फर्टेबल आहेत, कोणते स्पोर्ट्स ते करू शकतात किंवा कोणते स्पोर्ट्स त्यांनी नाही करायला पाहिजे? सो एपिलेप्सी असलेला पेशंट खेळ खेळू शकतो फर्स्ट. इनफॅक्ट त्यांनी खेळ खेळला पाहिजे.
यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळेल. बट तर मोस्ट जनरल स्पोर्ट्स, फुटबॉल, क्रिकेट, रेसिंग, ॲथलेटिक्स, ते सगळे, बास्केटबॉल, सगळे स्पोर्ट्स खेळू शकते. जिम पण करू शकते, जॉगिंग, मॅरेथॉन, सगळे स्पोर्ट्स ते करू शकते. ओन्ली सर्टन स्पॉट्स त्याला अवॉइड करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्विमिंग. इमॅजिन एपिलेप्सीचे पेशंट स्विमिंग करते आणि त्याला झटका येणार तर ते डुबू शकते आणि कोई त्याला सेव्ह करणार पण जाणार, ते पण डुबणार त्यांच्यासाठी. तो स्विमिंग अवॉइड करायला पाहिजे. सेकंड, सर्टन कॉन्टॅक्ट स्पॉट्स लाईक बॉक्सिंग, रेसलिंग, ते पण अवॉइड करायला पाहिजे कारण ते ब्रेन डॅमेज जास्त वाढू शकते त्यांचं कारण. एपिलेप्सी पेशंटला कार रेसिंग पण अवॉइड करायला पाहिजे फॉर ऑब्वियस रिझन. सपोज वाईल ड्रायव्हिंग अ कार असा काही अटॅक झाला तर ॲक्सिडेंट होऊ शकते, त्यांचे पण लाईफ जाऊ शकते आणि दुसऱ्याची पण लाईफ जाऊ शकते. आमच्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजचे खूपच फोर्ट्स आहे आणि ट्रेकिंग खूपच पॉप्युलर आहे. तर जे इझी बेसिक ट्रेक्स आहे ते पण करू शकते सगळे पेशंट्स. देर इज नो प्रॉब्लेम. फक्त हे लक्षात ठेवा की जे खूपच डिफिकल्ट ट्रेक्स आहे त्याला अवॉइड करा आणि एकटा ट्रेकिंग जाऊ नका. ओके. आता आणखी एक म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही झटका दिला, तुम्ही अचानक स्टॉप झाला, मी घाबरले, तसं जर अचानक कधी कोणाला झटका आलाच तर त्यावेळेला आपण फर्स्ट कुठली स्टेप घ्यायला पाहिजे, कसं त्यावर क्युअर करायला पाहिजे, सविस्तरमध्ये सांगा. सो फर्स्टली सपोज कोणाला सीजर आला तर फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट शांत राहणे. डोंट स्ट्रेस, डोंट पॅनिक, इट विल पास, डोंट वरी. त्यांच्या तोंडात काहीही घालू नका. व्हेरी ऑफन आई सी ऑन द रोड एंड इवन इन हॉस्पिटल के रुमाल डालते या कुछ डाल देते कि वो जीभ काट लेंगे, ऐसा कुछ असा नको करा. त्यांच्या तोंडात काहीही घालू नका आणि हे झटकानंतर त्यांना त्यांच्या डावीकडे असा ठेवा आणि सपोज ते कमी नाही झाला तर प्रोफेशनल मेडिकल हेल्पला तुम्ही भेटा. ट्राय अँड फाइंड ऑर कॉल फॉर अन ॲम्ब्युलन्स ऑर फाइंड मेडिकल हेल्प. ओके. आता ज्यांना एपिलेप्सी आहे त्यांना थोडंसं कुठेतरी जाताना ऑकवर्ड फील होतं. आपल्या प्रेक्षकांमध्ये पण बरेच जण असतील ज्यांना असा त्रास असेल, तर तुम्हाला त्यांना काही मेसेज द्यायचा आहे का सविस्तरमध्ये? सो सपोज तुम्हाला एपिलेप्सी आहे तर हे काय एम्बॅरेसिंग नाही आहे. इनफॅक्ट इट इज़ बिलीव दैट एपिलेप्सी के पेशेंट्स कभी बहुत इंटेलिजेंट भी हो सकते हैं. तो जूलियस सीझर, ते रोमचे महान एम्परर, माय फेवरेट ऑथर फ्योडोर दोस्तोयेव्स्की आणि वेद व्यास, त्या सर्वांना एपिलेप्सी होते. जस्ट इमॅजिन. आणि ते किती महान लोक आहेत. आता आपण सेंचुरीज लेटर वी आर टॉकिंग अबाउट देम. सो आय डोंट थिंक के एपिलेप्सी इज एनी बॅरियर टू अचीव ग्रेटनेस. आणि सपोज तुम्हाला एपिलेप्सी पण आहे, तुम्ही नॉर्मल लाईफ, ग्रेट लाईफ जीवू शकते. ओके. आता एक शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आपल्याला एखाद्याला एपिलेप्सीचा त्रास आहे हे आपण कसं ओळखू शकतो, म्हणजे कोण, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे कोणत्या एजमध्ये हा त्रास सुरू होतो, का त्याला एजचं काही कन्सर्नच नाही आहे, आणि आपण कसं जज करू शकतो की ह्याला असा त्रास आहे? थोडं सविस्तरमध्ये सांगा. एपिलेप्सी कधी पण येऊ शकते. ओके. एनी एज ग्रुप. कधी कधी फर्स्ट डे ऑफ लाईफला पण एपिलेप्सी येऊ शकते. चाइल्डहुड, ॲडॉलेसन्स, टीनेजर्स, कधी पण येऊ शकते. ओके. पण त्यावर योग्य ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे ॲक्च्युअलमध्ये. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आपल्यासोबत होते न्यूरोलॉजिस्ट, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर अर्जुन शहा. या ठिकाणी त्यांनी एपिलेप्सी या विषयावर योग्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्याचे गैरसमज, त्याबद्दल जे काही शंका आहेत, कशा पद्धतीने आपण त्यावर योग्य ट्रीटमेंट करू शकतो, याविषयी त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा C24 तास. विकासाचा ध्यास म्हणजे